नमस्कार, मी तुमचं स्वागत करते आपल्या चॅनलवरती। आज आपण हुताशनी पौर्णिमाबद्दल मराठी माहिती पाहणार आहोत। चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। मराठी वर्षाचे सरते शेवटी फाल्गुन पौर्णिमेस साजरी होणारी होळी हुताशनी पौर्णिमा शिमगा या नावाने ओळखली जाते। अपप्रवृत्तींना नष्ट करून त्यावर विजय मिळवण्याचा उत्सव म्हणजे हा सण आहे। खरे तर जुने जे वाईट असेल ते सोडून नव्याचे स्वागत करण्यासाठी सिद्ध होण्याचा हा सण। सृष्टी ही या काळात बदलत असते। वृक्ष आपली जीर्ण झालेली जुनी पाने त्यागून नवी धारण करीत असतात। अनेक झाडांना मोहर आलेला असतो। पौर्णिमेपासून पंचमीपर्यंतच्या 5 ते 6 दिवसात कुठे 2 दिवस तर कुठे 5ही दिवस हा उत्सव साजरा केला जातो। काही वर्षापर्यंत होळी जवळ आली की घरोघरी शेणाच्या चाकोल्या होत असलेल्या दिसायच्या। त्यावेळी 2 होळ्या पेटवायच्या, एक छोटी आणि एक मोठी। होळीच्या साधारण 15-20 दिवस आधी चाकोल्यांसाठी घरातील लहान मुले शेण गोळा करायची। त्या चाकोल्यांना मध्यभागी मोठे छिद्र केले जायचे। होळीपर्यंत त्या चाकोल्या खणखणीत वाळलेल्या असायच्या। मग नारळाच्या दोरीत त्या चाकोल्या ओवून त्याची माळ तयार केलायची। एका माळेत साधारण 20-25 चाकोल्या असायच्या। आई बहिणींसोबत लहान मुले होळीच्या पूजेला जायची। त्यावेळी मग या चाकोल्यांच्या माळा होळीत टाकल्या जायच्या। दुसऱ्या दिवशी या जळलेला पण कायम असलेल्या चाकोल्यावर पाणी गरम करायचे आणि त्या पाण्याने आंघोळ केली जायची। होलिका दहन करण्यापूर्वी तिचे पूजन करण्यात येते। होलिकेजवळ जाऊन पूर्व आणि उत्तरेकडे मुख करून बसून पूजा करण्यात येते। होलिकेस चारही बाजूने 3 किंवा 7 फेरे मारून कच्च्या धाग्याने बांधण्यात येते। शुद्ध पाणी व अन्य पूजा साहित्य एक एक करून होलिकेस समर्पित करण्यात येते। पूजेनंतर एक कलश, पाणी, अक्षता, गंध, पुष्प, गूळ, साबुदाणा, हळद, मूग, बत्तासे, गुलाल, नारळ, पुरणपोळी इत्यादींची आहुती देण्यात येते। नवीन धान्यांचा आऊत जसे गहू, चणे इत्यादींची लोंबेही त्या आहुती देण्यात येते। होलिकेची पूजा केल्यानंतर तिचे दहन केले जाते। होलिका दहन नेहमी भद्रेनंतरच करावे। चतुर्दशी किंवा प्रतिपदा तिथी असताना होलिका दहन करण्यात येत नाही। सूर्यास्तापूर्वी सुद्धा होलिका दहन करू नये। होलिकेच्या अग्नीत भाजले गेलेले पदार्थ खाल्ल्याने व्यक्ती निरोगी राहते। होळीतून निर्माण झालेली राख दुसऱ्या दिवशी सकाळी घरी आणल्यास घरातील नकारात्मक शक्तीचा नायनाट होतो, अशी मान्यता आहे। पौराणिक आख्यायिकेनुसार दैत्यराज हिरण्यकश्यपू स्वतःलाच देव समजत होता। त्याचा पुत्र प्रल्हाद हा भगवान विष्णू खेरीज अन्य कोणाचीही पूजा करीत नसे। त्यामुळे हिरण्यकश्यपू अत्यंत क्रोधित झाले आणि अखेर त्यांनी आपली बहीण होलिका हिला प्रल्हादला आपल्या मांडीवर बसून अग्नीत बसण्याचा आदेश दिला। होलिकेस आगीत तिचे काहीच नुकसान होणार नाही असा एक वर प्राप्त होता। मात्र भगवान विष्णूंच्या कृपेने प्रल्हाद आगीतून वाचला व होलिका त्या आगीत जळून भस्मसात झाली। तो दिवस फाल्गुन पौर्णिमेचा होता। या घटनेनंतर होलिका दहन करण्याचा प्रघात पडला। आज आपण मराठी माहिती हुताशनी पौर्णिमा याबद्दल थोडक्यात माहिती पाहिलेली आहे। तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।